मित्रांनो, तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी फक्त काही तास बाकी आहेत. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये खूप असे नंदी लांबून लांबून येणार या मैदानासाठी. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत बकासूरचा पैरा. मित्रांनो, 100% फिक्स झालेला आहे. टॉपचं नियोजन असणार आहे मित्रांनो बकासूरचं. पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी बकासूर सज्ज झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो, बकासूरचा पैरा होता कारुंडे एक्सप्रेस चिक्या, परंतु मित्रांनो चिक्या काही कारणास्तव या मैदानामध्ये पळणार नाही आहे. आणि बकासूरचा मित्रांनो पैरा असणार आहे करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस. मित्रांनो, जो श्रीनाथ केसरीमध्ये फॉर्च्युनरचा मानकरी ठरलेला असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसकरांचा लखन. आणि त्यानंतर मित्रांनो वडकी येथे हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला असा करोडी छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. मित्रांनो बकासूर देखील अंबेरी ओपन मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला. त्यानंतर सुंदररित्या एक मैदान झालं थोपटेवाडी या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो एक नवीन नंदी घेऊन बकासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला. आणि मित्रांनो बकासूर आणि लखनचा पैरा मित्रांनो 100% फिक्स झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही गाडी टॉपचं स्पीड लागेल की नाही? आणि मित्रांनो, बकासूर यावर्षी हिंद केसरी किताबाच्या म्हणजे पुसेगाव हिंद केसरी पहिले मानाचे हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आणि लखन मित्रांनो गाडी कशी पळेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये कोणकोणते नंदी येणार आहेत हेही कमेंटमध्ये सांगा.